सगळ्याची तुम्ही परीक्षा घ्या ना, आमदाराची घ्या, खासदाराच्या. सर दरवर्षी जर कलेक्टरची परीक्षा घ्यायची असेल तर चालेल का? दरवर्षी शिक्षक उद्ध्वस्त ही विद्यार्थ्याचा नाही, तुमचा प्रश्न आहे. नेमकं काय पण जाणीवपूर्वक या क्षेत्राला उद्ध्वस्त करण्यासाठी परत टीईटीचं कंपल्शन. आम्हाला शाळेवर व्यवस्थित राहू देत नाही. आज 100% शिक्षक बांधव या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत. जगाचा पोशिंदा म्हणायचा आणि अन्याय त्याच्यावरच. याला नेशन बिल्डर म्हणतात टीचरला. खाजगीकरण, खाजगी शाळा, विद्यार्थी पळवा पळवी. खाजगीकरणामध्ये मोठ्यांची मुलं, श्रीमंताची मुलं त्या शाळेमध्ये जातील, डोनेशन देतील. कळलं नाही की तुमच्या परीक्षा घेण्यानं मुलांचं कसं नुकसान होणार, जरा सगळ्यांना समजावं. आम्ही डीएडचा कोर्स केलाय सर. वर्षी आमची परीक्षा घ्यायचा हेतू सरकारचा काय? बरं प्राथमिक शिक्षकाचाच का सर? काय पाऊल असणार आहे आता? हे सगळे प्रश्न मिटतील वाटते काय? आणि शिक्षकांना जे ऑनलाईन कामामध्ये गुंतवून ठेवलं जातंय, अन्यथा ग्रामीण भागातील शाळा बंद व्हायला वेळ लागणार नाही. जाऊ द्या. आणि नाही केली तर याही पेक्षा मोठं आंदोलन आमचे महाराष्ट्रभरातील शिक्षक छेडल्याशिवाय राहणार नाही. शिक्षकांचा प्रश्न गंभीर आहे का आता हे विचारण्यासाठी आलोय. कारण शिक्षक आज रस्त्यावरती उतरलेत. शिक्षकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ का आली? अध्ययनाचं आणि अध्यापनाचं काम करणारे शिक्षक जर रस्त्यावरती उतरले तर मग देश कुठल्या दिशेने चाललाय हा प्रश्न आहे. त्यामुळेच आपल्याला विचारायचं की रस्त्यावरती का आलात, काय मागण्या आहेत, थोडक्यात सांगा. या मागण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरला आणि कोण तुमची दखल घेत नाही असं वाटतं? या ठिकाणी आज मोर्चासाठी वाडी वस्ती तांड्यावरील सर्व शिक्षक बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचा पहिला प्रश्न असा आहे की टीएटीची परीक्षा रद्द झाली पाहिजे. टीएटीची परीक्षा आम्ही सर्वजण परीक्षा पास होऊन या ठिकाणी आलेलो आहोत. पुन्हा आमची परीक्षा घेण्याचं कारण नाही. जर आमच्या परीक्षा घ्यायच्या असतील तर मंत्र्याची परीक्षा झाली पाहिजे, आमदारांची परीक्षा झाली पाहिजे, खासदाराची परीक्षा झाली पाहिजे, या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा परीक्षा झाली पाहिजे. हे सांगा आता, मग तुम्ही विद्यार्थ्याची वर्षाला परीक्षा घेता, परीक्षेला विरोध आहे का कशाला नेमका तुमचा विरोध आहे? आमचा परीक्षेला विरोध नाही. शासनानं जे चुकीचं धोरण घेतलेलं आहे, आम्ही परीक्षा देऊन पास होऊन इथं आलेलो आहोत. एकदा विद्यार्थी 10वीची परीक्षा पास झाल्यावर त्याची रिपीट परीक्षा घेणं म्हणजे मागल्या परीक्षेवर अविश्वास निर्माण करणं. आणि म्हणून आमची परीक्षा आम्ही देऊन पास झालेले आहोत. आमच्या 1000 परीक्षा घेतल्या तरी हरकत नाही, परंतु आमच्याच परीक्षा का? मला म्हणायचं आहे कलेक्टरची परीक्षा पुन्हा घ्या, डेप्टी कलेक्टरची घ्या, तहसीलदारची घ्या, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची घ्या, शिक्षण अधिकाऱ्याची घ्या, आणि त्यांची परीक्षा झाल्यानंतर आमचे बांधव सुद्धा हजारोच्या संख्येने परीक्षा देतील. विचारू काय झालं की तुम्हाला शिक्षकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली? शिक्षकाचं काम शिकवण्याचं आहे, मग रस्त्यावर का उतरला? साहेब हे सरकार आम्हाला शिकूच देत नाही. आम्ही जिल्हा परिषद शिक्षक हे वाडी वस्ती तांड्यावर माझा शिक्षक बांधव काम करतो, पण हे शिक्षक आम्हाला शिकू देत नाहीत. आम्हाला ऑनलाईनचे कामं आहेत, आम्हाला इलेक्शनचे कामं आहेत, कुठल्याही प्रकारचं आम्हाला तांदळाचं बिल ऑनलाईन करायचं, आम्हाला हे शिकूच देत नाहीत. ह्या सरकारला जिल्हा परिषदच्या शाळा मुळामध्ये टिकू द्यायच्या नाहीत. हे शाळा उठवून टाकायच्या आहेत, गोरगरिबाच्या लेकराला भिकाला लावायचा आहे आणि ह्याला खाजगीकरण करून हे शाळेचा बट्ट्याबोळ करायचा आहे. त्याच्यामुळे आम्हाला खाजगीकरण करायचंय म्हणते, खरं आहे का? खाजगीकरण करण्याचा डाव आहे का? नाही, शासनाचं धोरणच असं आहे की पूर्वी काय होतं की वाडी वस्तीवर शाळा असली पाहिजेत. आता वाडी वस्तीवर तर शाळा नाही, तर आता ठिकाणी काय केलं की या ठिकाणी आता पटसखेचा एक नवीनच GR निघालेला आहे. 30 विद्यार्थ्याला एक शिक्षक, 35 विद्यार्थ्याला एक शिक्षक. मुळातच जिल्हा परिषद शाळाच हा गोरगरीब शाळा आहे. आज मागासवर्गाची विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा आहे. आज त्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही शिक्षक उपलब्ध नाही दिलं तर विद्यार्थी शिकणारच कुठे? आणि म्हणून आम्हाला शासनाचा असा प्रखर विरोध आहे की शाळा तिथं शिक्षक असले पाहिजे, आणि मग शिक्षक असले पाहिजे. एवढा विरोध का होत आहे बरं? परीक्षाच घ्यायच्या असतील तर त्यांनी मंत्रालयापासून सुरुवात करावी, अगोदर त्या अधिकाऱ्यांच्या घ्याव्या. मंत्र्याचे करायचे म्हणून शिक्षकापासून सुरुवात केलं म्हणजे नाही, कुठेही सुरुवात वरून झाली पाहिजे, खालून नाही. अगोदर त्यांनी सिद्ध करावं. आपल्या देशामध्ये शिक्षकांवर विश्वास आहे म्हणून त्यांना वाटलं असेल की शिक्षक बाकी सगळ्यावर विश्वास नाही का तुमचा? जे सुपर क्लास 1 अधिकारी आहेत, क्लास 1 अधिकारी आहेत, तिकडून सुरुवात करावं, नंतर आमच्याकडे यावं. आणि शिक्षकांना जे ऑनलाईन कामामध्ये गुंतवून ठेवलं जातंय निश्चितपणाने कमी केलं पाहिजे, तर ग्रामीण भागातील शाळा टिकतील, अन्यथा ग्रामीण भागातील शाळा बंद व्हायला वेळ लागणार नाही. जाऊ द्या, ठीक आहे. कोर्टाचा निर्णय आहे ना, कोर्टानं सांगितलं का सरकारनं सांगितलं? नेमकं काय घडलंय की तुमच्या परीक्षा घ्यायच्या? अगोदर निर्णय शासनानं घेतलेला आहे आणि त्यावरती कोर्टानं शिक्कामोर्तब केलेला आहे, आणि कोर्टाच्या विरोधामध्ये बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही, आम्ही बोलणारही नाही. पण शासनानं यासाठी पुनर्विचार याचिका त्या ठिकाणी कोर्टामध्ये दाखल केली पाहिजे, आणि नाही केली तर याही पेक्षा मोठं आंदोलन आमचे महाराष्ट्रभरातील शिक्षक छेडल्याशिवाय राहणार नाही. सगळं सुरू असताना विद्यार्थ्याचं नुकसान होत नाही का सर? आज दिवसभरात शाळेत शिक्षकच नाही. आज एक दिवस विद्यार्थ्याचं तुम्हाला दिसतंय, पण दररोज आमच्या शाळेतले 50% शिक्षक हे माहिती देण्यामध्ये, ऑनलाईन कामामध्ये यामध्येच गुंग आहेत. हे कुठंतरी शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी
आज 100% शिक्षक बांधव या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत. बरं, काय पाऊल असणार आहे आता? हे सगळे प्रश्न मिटतील वाटते का हे आंदोलन? नाही, शासनानं दखल घेतली पाहिजे सर त्याची. या सहज सोप्या गोष्टी नाहीत. शेतकऱ्याबाबतीत राजकारण करता येते, शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणता येते. जगाचा पोशिंदा म्हणायचा आणि अन्याय त्याच्यावरच. याला नेशन बिल्डर म्हणतात टीचरला. आता भावी पिढ्या घडवणारा खऱ्या अर्थानं त्या लेकरांचा पालक कोण आहे? शिक्षकच आहे ना. मग त्या पालकाला अर्थात पोशिंद्यालाच गाव घालायचा स्पर्धा लावली आहे सर. खाजगीकरण, खाजगी शाळा, विद्यार्थी पळवा पळवी. काय डाव आहे बरं हे? नेमका सरकारचा डाव काय आहे या सगळ्या मागचा असं वाटतं? याच्यामध्ये काही कालांतरानं काय होणार आहे की गोरगरिबाची जी लेकरं आहेत ते शिकणारच नाही. तुम्हाला सांगतो, खाजगीकरण झाल्यामुळं काय होणार आहे की ही जिल्हा परिषद शाळा कालांतरानं बंदच होणार आहे तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यामुळं भावी पिढी म्हणजे एक 10-5 वर्षानंतर गोरगरिबाच्या लेकरांना शाळेमध्ये शिक्षण मिळणारच नाही. कारण का खाजगीकरणामध्ये मोठ्यांची मुलं, श्रीमंताची मुलं त्या शाळेमध्ये जातील, डोनेशन देतील, पण गोरगरिबांच्या लेकरांना जिल्हा परिषद शाळा उडणार नाही. मला हे कळलं नाही की तुमच्या परीक्षा घेण्यानं मुलांचं कसं नुकसान होतं, जरा सगळ्यांना समजावून सांगा बरं. नाही, आमच्या परीक्षा आहेत. आमच्या परीक्षा तर सतत आम्ही होतो. ज्यावेळेस विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो, विद्यार्थी स्वतः आमचं अध्यापन त्यांना समजलं का नाही याच्या वारंवार आम्ही वर्गस्तरावर, मुख्याध्यापक स्तरावर, लॉगबुकवर आमच्या नोंदी होतातच. आणि ह्या नोंदी होत असताना आणि ह्या वार्षिक म्हणजे कोर्टाच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून ह्या परीक्षा घ्यायचा हेतू काय अजून कोणत्याही संघटनेला आम्हाला समजलेला नाही. एवढंच आम्हाला हे शासनानं अन्याय करणारा हे धोरण. काय वाटलं की तुम्हाला अन्याय झाला? सगळेजण रस्त्यावर उतरण्याची गरज का पडली? सर हे अन्यायच आहे. शिक्षक पात्रता परीक्षा आम्ही देऊनच आमचे सर्व शिक्षक बांधव नोकरीमध्ये लागलेले आहेत. आम्ही डीएडचा कोर्स केलाय सर, बीएड केलाय, डीएड केलाय आणि पात्र परीक्षा त्या काळातल्या आम्ही पास होऊनच नोकरी लागलो. तर दरवर्षी आमची परीक्षा घ्यायचा हेतू सरकारचा काय आहे सर? हा हेतू चुकीचा आहे ना सर. बरं, प्राथमिक शिक्षकाचाच का सर? सगळ्याची तुम्ही परीक्षा घ्या ना, आमदाराची घ्या, खासदाराच्या. सर दरवर्षी जर कलेक्टरची परीक्षा घ्यायची असेल तर चालेल का? दरवर्षी तो कलेक्टर पास होईल का सर? शिव पास होईल का? कुठं सगळेजण या जरा इकडं. कलेक्टर पास होईल का? आता कुठं चालले सर तिकडं? बोलायला या कोणीतरी. खर तर शिक्षक आज रस्त्यावरती उतरलेत. शिक्षकांना रस्त्यावरची उतरण्याची वेळ का आली जाणून घेऊयात. आज शाळा बंद आहेत, शिक्षक रस्त्यावरती आहेत. का घडलं असं त्यांच्याकडून जाणून घेऊया. जरा बंद करा, बंद जरा वेळ. का घडलं की शिक्षकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली? आज शासनानं हे का आमच्यावर जाचकाठी TETचे लावलेली आहे. तर याच्या अनुषंगाने आम्ही आज रस्त्यावर उतरल्याचा वेळ आमच्यावर आलेली आहे. कारण आज आमची सेवा 20-20, 25-25, 35-35 वर्ष सेवा व्हायला लागलेली. आमच्या हातून पिढी घडण्याचं या ठिकाणी सुहाग काम होत आहे. कुठल्या मागणीसाठी आज तुम्ही रस्त्यावर उतरला ते सांगा. आम्ही TET रद्द करण्याच्या मागणीसाठी व जुनी पेन्शन लागू करण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला. काय नेमकं होतं की तुम्हाला वाटलं की रस्त्यावर काय जुन्या मुळात आपल्या ज्या शाळा मराठी माध्यमाच्या आहेत, जिल्हा परिषदच्या आहेत, अनुदानित संस्था असतील किंवा विना अनुदानित असतील, या सर्व बहुसंख्यकांच्या आणि गोरगरिबाचे लेकरं शिकणाऱ्या शाळा आहेत. परंतु शासनाचे गेल्या 2-3 वर्ष नाही ही विद्यार्थ्याचा नाही, तुमचा प्रश्न आहे. नेमकं काय घडलंय त्याच्यावर बोल. ऐका, तर याच लेकरांच्या शाळा गेल्या 2-3 वर्षापासून जे धोरणात्मक निर्णय घेऊन शासन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे, त्या शाळा वाचवणे आणि TET लागू करण्याच्या मागे एक सुप्त हेतू आहे की ज्याचा काय हेतू आहे ते सांगा जरा. TET लागू करण्यामागे एक सुप्त हेतू आहे की ज्या शिक्षकांना 25-25, 30-30 वर्षे सेवा करून झाली, ते नेमणूक करत असताना कुठली ना कुठली परीक्षा पास होऊन या सेवेमध्ये स्थानापन्न झालेले आहेत. पण जाणीवपूर्वक या क्षेत्राला उद्ध्वस्त करण्यासाठी परत TETचं कंपल्शन करून शिक्षकांना मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त करून एकंदरीत शैक्षणिक व्यवस्था. मला वाटतंय का उद्ध्वस्त केलं जातंय शिक्षकांना? शिक्षक हे उद्ध्वस्त झालेले आहेत. त्याचं कारण असं सर, कारण शिक्षकाला कारण आज शिक्षक जो रस्त्यावर उतरलेला आहे, TET परीक्षा आम्हाला शिकवू देत नाहीत, आम्हाला शाळेवर व्यवस्थित राहू देत नाही. माझे 6 महिने राहिलेत सर. पण देत नाही हो, हे विचार. शासन हे शासनाचं धोरण आहे. सगळ्या ऑनलाईन प्रक्रिया, ऑनलाईन सगळं करणे.
शिक्षक उद्ध्वस्त आणि आज मी तिला TET ह्याचं शासनाचं धोरणच एक आहे. आज माझा शिक्षक TET जर धोरण लावलं तर त्या जुने जे शिक्षक आहेत त्यांना घरी पाठवणे